सेनगावमध्ये 8 जुलै रोजी एक गंभीर प्रकार झालेला होता. सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे का गाडे ज्वेलर्स यांच्या दुकानावर रॉबरी झालेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ 75 तोळे चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं. यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली. सदर टोळीने नंदुरबार, धुळे आणि हिंगोलीमध्ये हा रॉबरी केलेली होती. नंदुरबार आणि धुळ्यामध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चोरी करून ते पसार झालेले होते. तर या सर्व बाबींचा तपास करून यामध्ये आम्ही 5 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ 90% रिकव्हर झालेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ 25 लाखाचा मुद्देमाल आम्ही वाहन आणि इतर सह जप्त केलेला आहे. त्यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर 23 गुन्हे दाखल असून यामध्ये त्यांना घरफोडी, चोऱ्या याच्यामध्ये 12 गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्व्हिक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं. तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आम्ही देखील या गुन्ह्यामध्ये गंभीर असे काही सेक्शन्स 111 आणि मोका हे लावू शकतो का याचा आम्ही अभ्यास करून त्यांच्यावर तेच देखील सेक्शन लावणार आहोत. त्यामध्ये सर काही आपल्याला वेपन्स चोरांकडून किंवा दरोडेखोरांकडून जप्त करण्यात आले? वेपन्स असे वापरलेले नाही आहेत गुन्ह्यामध्ये. याच्यामध्ये जो आमचा सिक्युरिटी गार्ड होता त्या सिक्युरिटी गार्डवर दगडाने मारून त्याला पळून लावलं होतं आणि नंतर मग त्यांनी चोरी केलेली होती. तर यांनी वापरलेली वाहनं आणि मुद्देमाल आम्ही जप्त केलेला.